नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सुरुवात करूयात लेक्चर नंबर 3. ठीक आहे. आणि आज डिस्कशन करायचं आपलं इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. ठीक आहे. तर मित्रांनो, जे सायनोसायडल वेव्हफॉर्म आहे, तर ह्या सायनोसायडल वेव्हफॉर्म वरती बघा, लक्ष द्या. ही जी सायनोसायडल वेव्हफॉर्म आहे, ठीक आहे. सपोज आपण म्हटलं की हे काय लेकरांनो, हे वेव्हफॉर्म आहे, ही पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल. ठीक आहे. आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मॅग्निट्यूड, मी इथं व्होल्टेज कन्सिडर करतोय, व्होल्टेज व्ही. ठीक आहे. आणि अशीच एक वेव्हफॉर्म आपण दुसरी कन्सिडर करूत. ठीक आहे. दुसरी एक वेव्हफॉर्म या ठिकाणी कन्सिडर करूत. ठीक आहे. चला, तर दोन वेव्हफॉर्म आहेत. एक आहे व्होल्टेज आणि दुसरी वेव्हफॉर्म जी आहे ह्याला नाव देतोय लेकरांनो करंट. करंट. ठीक आहे. याला इथे आहे. आता व्होल्टेजची वेव्हफॉर्म आहेत म्हणजे या ठिकाणी काय लिहिणार आहे आपण, मॅक्झिमम व्होल्टेज व्हीएम, हे पॉझिटिव्ह सायकल साठी. आणि इथे मॅक्झिमम व्होल्टेज जे आहे ते असेल लेकरांनो मायनस व्हीएम. ठीक आहे. प्लस व्हीएम आणि मायनस व्हीएम. या ठिकाणी 0 पाय आणि या ठिकाणी किती रे बाळांनो, 2 पाय. तसंच ही जी वेव्हफॉर्म आहे ती करंट साठी आहे म्हणजे इथं 0 पाय आणि या ठिकाणी 2 पाय. ठीक आहे. करंट असल्यामुळे या ठिकाणी काय लेकरांनो, मॅक्झिमम करंट आय एम पॉझिटिव्ह सायकल साठी आणि इथे मॅक्झिमम करंट हे निगेटिव्ह सायकल साठी. ठीक आहे. म्हणजे इथं मायनस आहे. ठीक आहे. इथपर्यंत व्यवस्थित कळतंय? येस सर. आता कॉन्सेप्टला सुरुवात करू. तर लेकरांनो, इन्स्टंटेनियस मीन्स व्हॉट? ओव्हर अ पिरियड ऑफ पॉझिटिव्ह हाफ सायकल और निगेटिव्ह हाफ सायकल. म्हणजे या पूर्णच्या पूर्ण पॉझिटिव्ह हाफ सायकल, सपोज मला या इन्स्टंटचं व्होल्टेज पाहिजे, तर ह्याला आपण म्हणतो व्ही ऑफ टी वन. म्हणजे टी वन टाइम इन्स्टंटला जे व्होल्टेज आहे त्याला आपण म्हणू इन्स्टंटेनियस व्होल्टेज व्ही ऑफ टी वन. ठीक आहे. तसंच जर सपोज मला बाळांनो इथलं व्होल्टेज पाहिजे कुठलं तरी, ठीक आहे, इथलं व्होल्टेज पाहिजे सपोज, तर टी टू टाइम इन्स्टंटला जे व्होल्टेज आहे या पॉइंटचं, त्याला आपण म्हणतोय व्ही ऑफ टी टू. दॅट्स इट. म्हणजे व्ही ऑफ टी वन अँड व्ही ऑफ टी टू आर इन्स्टंटेनियस व्होल्टेज. इन्स्टंटेनियस व्होल्टेज. ठीक आहे. काय अडचण इथपर्यंत? आता तसंच इथे जर मी म्हटलं सपोज मला तर या पॉइंटला करंट पाहिजे, तर या पॉइंटला करंट म्हणजे इथे टाइम पिरियड काय असेल रे, टी. ठीक आहे. आपण अगोदर पासून शिकत आलोय बाळांनो, वाय ऍक्सिस वरती मॅग्निट्यूड आणि एक्स ऍक्सिस वरती काय येईल रे, टाइम पिरियड येईल. बरोबर आहे ना? आपण नेहमी तेच सांगत येतोय तुम्हाला मी. म्हणजे या ठिकाणचं जे करंट असेल त्याला आपण म्हणतोय आय ऑफ टी वन. क्लिअर. आणि सपोज इथे कुठेतरी आपण हा टाइम जर इथे कन्सिडर करतोय, टी टू टाइम जर कन्सिडर करतोय, सो या ठिकाणचं येईल आय ऑफ टी टू. म्हणजे हे जे आय ऑफ टी वन आहे, आय ऑफ टी टू झालंय. तुम्ही आणखी एखादं पॅरामीटर कन्सिडर करा, चालेल. म्हणजे आय ऑफ टी थ्री सुद्धा कन्सिडर केलं तरी चालेल. म्हणजे आय ऑफ टी वन अँड आय ऑफ टी टू आर इन्स्टंटेनियस करंट. ठीक आहे बाळांनो, कळतंय? आय ऑफ टी वन अँड आय ऑफ टी टू आर इन्स्टंटेनियस करंट. ठीक आहे. दॅट चेंजेस ओव्हर अ पिरियड ऑफ पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड निगेटिव्ह हाफ सायकल विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? आता ऑब्विसली युनिट म्हटलं तर काय रे, व्होल्टेजचं युनिट, सॉरी व्होल्टेजचं युनिट व्होल्ट आणि करंट असेल तर युनिट बाळांनो अँपियर. वेगळं काही याच्यामध्ये येणार नाहीये. ठीक आहे. आणि वेगळं काही या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायची सुद्धा गरज नाहीये. तर मला असं वाटतं की इन्स्टंटेनियस व्हॅल्यू प्रत्येक विद्यार्थ्याला कळालं असेल की ओव्हर अ पिरियड ऑफ पॉझिटिव्ह हाफ सायकल किंवा निगेटिव्ह हाफ सायकल ऍट एनी इन्स्टंट ऑफ टाइम. ठीक आहे. तर मी या ठिकाणी डेफिनेशन लिहितोय. ठीक आहे. बघा, लक्ष द्या. इन्स्टंटेनियस value of an alternating quantity. ठीक आहे. चला पहा, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ अन अल्टरनेटिंग क्वांटिटी ओव्हर अ पिरियड ऑफ
ठीक आहे, instantaneous value of an alternating quantity over a period of positive and negative over a period of positive and negative cycle at any instant of time, at any instant of time. ठीक आहे, थँक्यू सो मच. इथपर्यंत कळालं असेल बाळांनो. आता जस्ट मी तुम्हाला नेहमी म्हणतोय की तुम्ही डेफिनेशन थोडंसं पुस्तकात क्रॉस व्हेरीफाय करत चला, कारण मी जस्ट इथे कॉन्सेप्च्युअल डेफिनेशन देत असतो, जी की तुम्हाला लवकरात लवकर कळेल. तुमच्या पुस्तकात डेफिनेशन तुम्ही रीड करून त्या पद्धतीने सुद्धा लिहू शकता. ठीक आहे, मी तुम्हाला मॅक्सिमम माझं जे फोकस आहे ते कॉन्सेप्ट ओरिएंटेड असतं. ठीक आहे, चलो इथपर्यंत कळालं. काय अडचण? मग व्होल्टेजसाठी असेल आणि करंटसाठी. मी लास्ट लेक्चरला सुद्धा सांगितलं, व्होल्टेज अँड करंट कोण आहेत? तर व्होल्टेज अँड करंट आर अल्टरनेटिंग क्वांटिटीज. व्होल्टेज अँड करंट ठीक आहे, आर अल्टरनेटिंग क्वांटिटी. ठीक आहे, यस, व्होल्टेज अँड करंट आर अल्टरनेटिंग क्वांटिटी. एवढा पॉइंट सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात राहू द्या. ठीक आहे, जेव्हा केव्हा तुमच्या पुस्तकामध्ये किंवा कॉलेजमध्ये जेव्हा सर अल्टरनेटिंग क्वांटिटी हा शब्द वापरतील, तेव्हा समजून घ्यायचं टोटल 3 अल्टरनेटिंग क्वांटिटी आहेत, व्होल्टेज, करंट आणि पॉवर. पण मोस्टली इथे आपण कुठले कुठले वापर करतोय? व्होल्टेज आणि करंटचाच वापर करतोय, पॉवरचा तेवढा युज होत नाहीये. ठीक आहे, चल पुढे बघू बाळांनो. पुढची डेफिनेशन आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, मग आता बघा रे, प्रत्येक टाइमला मी ग्राफ ड्रॉ करतोय, प्रत्येक इन्स्टंटला ग्राफवर मी एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करतोय. आता इथे बघूत लेकरांनो, हा झाला मॅग्निट्यूड, इथं व्होल्टेज. बरं ठीक आहे, याला इथं मॅग्निट्यूड लिहितोय मी जस्ट, कुठलं? व्होल्टेज किंवा करंटचं. व्होल्टेज कॉमा करंट. ठीक आहे, ही पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल. ही जी आहे ही टाइम पिरियड टी, म्हणजे एका सायकलला कंप्लीट होण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्याला आपण काय म्हणतो? टाइम पिरियड. शिकलो व्यवस्थित? येस सर. ठीक आहे, मग आता लक्ष द्या प्लीज इकडे. आता इथे रे बाळांनो, हा जो टाइम पिरियड आहे, ठीक आहे, हा काय रे, जो टाइम पिरियड आहे. आता अँग्युलर फ्रिक्वेन्सी ह्याला आपण डिनोट करतो ओमेगाने. ठीक आहे, ह्याला काय म्हणायचं? ओमेगा. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ह्याला काय म्हणायचं? ओमेगा आहे. मग आता अँग्युलर फ्रिक्वेन्सी ची डेफिनेशन कशा पद्धतीने आहे बघा, लक्ष द्या. डेफिनेशन, येस, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ एन alternating quantity can be defined as, yes, angular frequency of an alternating quantity can be defined as the rate of change of angle with respect to time. ठीक आहे, चला पहा लेकरांनो, काय डेफिनेशन आहे? अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ एन अल्टरनेटिंग क्वांटिटी. ऑफ एन अल्टरनेटिंग क्वांटिटी म्हणजे व्होल्टेज किंवा करंट. So angular frequency of an alternating quantity can be defined as the rate of change of angle with respect to time. म्हणजे ह्याचं रिप्रेझेंटेशन कसं? ओमेगा इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम. दॅट्स इट. मग लेकरांनो, आपल्याला तर माहिती आहे की ही जी पूर्णच्या पूर्ण सायकल आहे, त्या सायकलचं अँगल किती रे? इथे 0 आहे, इथे पाय आहे आणि या ठिकाणी किती आहे? 2 पाय. दॅट्स इट. म्हणजे टोटल एका सायकल साठी किती अँगल आहे? 2 पाय. तर या ठिकाणी लिहितोय ओमेगा इज इक्वल टू 2 पाय आणि टोटल जो टाइम ड्युरेशन आहे तो किती बाळांनो? टी. ठीक आहे, आणि ऑलरेडी तुम्हाला ही सुद्धा गोष्ट माहिती आहे की यस, एफ म्हणजे काय रे बाळांनो? फ्रिक्वेन्सी म्हणजे 1 टाइम पिरियड. बरोबर आहे? फ्रिक्वेन्सी म्हणजे काय रे? 1 टाइम पिरियड. मग इथं तुम्हाला दिसते 1 टी.
सो या ठिकाणी लिहूत ओमेगा इज इक्वल टू 2πf. ठीक आहे. चला आपल्याकडे किती फॉर्म्युले आले? 2 फॉर्म्युले आलेले आहेत. कुठले कुठले? एक आलाय ओमेगा टी इज इक्वल टू 2πf आणि एक आलाय ओमेगा इज इक्वल टू ओमेगा इज इक्वल टू 2π/t. दॅट्स इट. क्लिअर आहे? ठीक आहे. आता बघा इथे जे एक्सप्लेनेशन आपण बघितलंय त्याला थोडंसं आता आपण जरा चेंज करू. कशा पद्धतीने चेंज करता येईल? त्याचं युनिट लिहून घेऊ त्याच्या अगोदर. तर अँगलचं युनिट रेडियन आहे आणि टाइमचं युनिट सेकंद. म्हणजे आपल्याकडे युनिट काय आलंय? रेडियन पर सेकंद. अँगुलर फ्रिक्वेन्सीचं युनिट काय येतंय? रेडियन पर सेकंद. इथपर्यंत व्यवस्थित आहे. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला एक गोष्ट खूप वेळेस आणि रिपीट करतोय की वाय ऍक्सिस वरती मॅग्निट्यूड, ठीक आहे, आणि एक्स ऍक्सिस वरती टाइम. पण आता थोडंसं लक्ष इकडे. आता लेकरांनो रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे आता बघा इथं सांगा इथला अँगल किती रे? 0 डिग्री. इथला अँगल किती बाळांनो? π/2 डिग्री. इथला अँगल किती रे? पाय. इथला अँगल किती बाळांनो? 3π/2 डिग्री. करेक्ट आहे. जर आणखी हाफ आलो तर इथला अँगल π/4. म्हणजे अँगल चेंज झालं त्याच्या रिस्पेक्टच्या मध्ये टाइम सुद्धा चेंज झालाय. जसं की या ठिकाणचा जो टाइम आहे, चलो लक्ष व्यवस्थित दे. या ठिकाणचा टाइम आहे बाळांनो तो T1 टाइम आहे. या ठिकाणचा T2 आहे. या ठिकाणचा T3 आहे. या ठिकाणचा T4 आहे. या ठिकाणचा T5 आहे. या ठिकाणचा टाइम ड्युरेशन T0 आहे. म्हणजे जसं टाइम पुढं 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 चाललाय तसं अँगल सुद्धा काय होतं रे वेव्हफॉर्मचं चेंज होतंय. कळतंय? ओके सर. म्हणजेच बघा रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे. रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट. बघा ना जशी इन्क्रीज होत चाललंय तसं टाइम आणि अँगल दोन्ही काय होत चाललंय? इन्क्रीज होत चाललंय. टाइम आणि अँगल दोन्ही काय होत चाललंय बाळांनो? इन्क्रीज होत चाललंय. म्हणून रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता सगळ्यात महत्वाचं एक छोटासा पॅरामीटर या ठिकाणी आपल्याला प्रूफ करायचा तो म्हणजे ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. क्लिअर? आणि हा जो ओमेगा टी इज थिटा आहे तो मी आता लिहायला चाललोय म्हणजे लिहिणार आहे. कुठं लिहिणार आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. इथं लिहितोय बाळांनो ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. कशावर लिहितोय? तर लिहितोय एक्स ऍक्सिस वरती. आता ही गोष्ट तुम्ही इथून पुढे अगदी डोक्यात फिक्स लक्षात ठेवायची की वाय ऍक्सिस वरती मॅग्निट्यूड, एक्स ऍक्सिस वरती यस अँगुलर फ्रिक्वेन्सी ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. लक्षात राहील? परत एकदा रिपीट करून देतो. इथून पुढे तुम्हाला थ्रू आउट द सिलेबस लक्षात ठेवायचंय ओमेगा टी इज इक्वल टू थिटा एक्स ऍक्सिस वर आणि वाय ऍक्सिस वरती मॅग्निट्यूड. ठीक आहे. क्लिअर आहे? मॅग्निट्यूड आणि इथं ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. क्लिअर? लक्षात राहील? मग आता हे येतं कसं त्याला प्रूफ करून घेऊ. तर आपल्याकडे आहे ओमेगा इज इक्वल टू डी थिटा अपॉन डी टी. तर या ठिकाणी या लेकरांनो ह्याला डी थिटा लिहून घेऊ. हा डी टी इकडे मल्टिप्लाय म्हणजे ओमेगा इंटू डी टी टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. ठीक आहे. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड म्हणजे इंटिग्रेशन ऑफ डी थिटा इज इक्वल टू इंटिग्रेशन ओमेगा बाहेर लिहितोय इंटू लेकरांनो डी टी. आपल्याला माहिती आहे 1चं इंटिग्रेशन इथं काय 1 आणि 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी थिटा किती येतं? तर थिटा येतं. आणि ओमेगाला ओमेगा इथे ऍज इट इज कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर लिहिले आपण. इथं काही नाही म्हणजे परत 1 आहे. 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम किती येतं रे बाळांनो? टी. म्हणजे या ठिकाणी ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. हे असं लिहिलं चालेल किंवा लिहितोय ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. ठीक आहे. टी काय रे बाळांनो? ओमेगा अँगुलर फ्रिक्वेन्सी स्मॉल टी. ठीक आहे. स्मॉल टी म्हणजे हे दिसतंय का तुम्हाला? हा T1, हा T2, हा T3, हा T4 हे सगळे स्मॉल टी आहेत. आणि पूर्ण एका सायकलची जी लागणारी वेळ आहे तो आहे बाळांनो कॅपिटल टी. ठीक आहे. म्हणजे स्मॉल टी आणि कॅपिटल टी दोघांमधला फरक आहे. स्मॉल टी म्हणजे इन्स्टंटेनियस टाइम. ठीक आहे. इथं मी छोटस नोट पॉइंट म्हणून तुम्हाला लिहून देतोय जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवस्थित लक्षात राहील. ठीक आहे. इथं नोट पॉइंट लिहितोय. काय नोट पॉइंट आहे? तर स्मॉल टी म्हणजे इन्स्टंटेनियस टाइम. ठीक आहे. आणि कॅपिटल टी म्हणजे टाइम फॉर टाइम रिक्वायर्ड
फॉर वन सायकल. ठीक आहे, टाइम रिकॉर्ड फॉर वन सायकल. गेटिंग क्लिअर आहे, लक्षात राहीलच पाहिजे. चला मग हे झालं बाळांनो अँग्युलर फ्रिक्वेन्सी. काय एक्सप्लेन केलं आपण आता? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ एन अल्टरनेटिंग क्वांटिटी, येस, can be defined as the rate of change of angle with respect to time, d theta upon dt. आणि त्याचे पूर्ण डिटेल्स एक्सप्लेनेशन. ठीक आहे, काही डाऊट असेल तर डेफिनेटली लेकरांनो माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता आणि प्रत्येक डाऊट शेअर करू शकता. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्याला माहिती नसेल त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी नंबर लिहितोय 8600104446. ठीक आहे, क्लिअर. आणि ज्या विद्यार्थ्याला कोर्स परचेस सुद्धा करायचा असेल त्यांनी मला ह्या नंबरवरती मेसेज करू शकता. ठीक आहे, धन्यवाद. इथपर्यंत झालं. चला पुढचा पॉइंट डिस्कस करू. आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं लेकरांनो इक्वेशन फॉर, येस, फॉर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. मग आता इक्वेशन फॉर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय? तर बघा रे, इथं मी जे अशा प्रकारे हे झालं लेकरांनो. चला इथे आपण घेऊ व्होल्टेज साठी. फर्स्ट ऑफ ऑल काय रे, व्होल्टेज. ही पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल, 0 पाय आणि या ठिकाणी किती बाळांनो 2 पाय. ठीक आहे, चला वाय ऍक्सिस वरती लिहिलं मॅग्निट्यूड, एक्स ऍक्सिस वरती काय लिहिणार ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. काय लिहिणार ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. दॅट्स इट, क्लिअर. आणि ह्या पूर्णच्या पूर्ण एका सायकलला लागणारा जो वेळ आहे तो वेळ म्हणजे किती रे, टी. क्लिअर. आता लिहूत लेकरांनो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, कुणासाठी लिहायचंय? फर्स्ट ऑफ ऑल व्होल्टेज साठी लिहायचंय. तर या ठिकाणी लिहितोय मी इन्स्टंटेनियस व्होल्टेज. ठीक आहे, इन्स्टंटेनियस व्होल्टेज. इन्स्टंटेनियस व्होल्टेज व्ही ऑफ टी इज इक्वल टू, व्ही ऑफ टी इज इक्वल टू म्हणजे काय? जर सपोज मला या इन्स्टंटचं व्होल्टेज फाइंड आउट करायचं, काय बाळांनो, या इन्स्टंटचं व्होल्टेज फाइंड आउट करायचंय किंवा या अँगलचं जर मी म्हटलं की इथं इथं 0 डिग्री आहे, इथं 30 डिग्री आहे, इथं 45 डिग्री आहे, इथं 60 डिग्री आहे, 90 डिग्री आहे, सो ऑन. ठीक आहे, मला कुठलंही आता अँगल चेंज झाला म्हणजे त्याच्या रिस्पेक्ट मध्ये टाइम सुद्धा चेंज होणार. करेक्ट आहे, म्हणजे या ठिकाणचा जो टाइम असेल तो टाइम T1 आहे, T2 आहे, हा 3T आहे, हा T4 आहे आणि सो ऑन. पण मी इथं जस्ट 30 डिग्री साठी बघा ना, 30 डिग्री साठी टाइम काय असेल रे, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम, रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम, रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि परत रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता इन्स्टंटेनियस व्होल्टेज आपल्याला लिहायचे ओव्हर अ पिरियड ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह हाफ सायकल. मग लेकरांनो इथं मॅक्झिमम व्होल्टेज काय दिसतं रे आपल्याला? पॉझिटिव्ह साठी प्लस व्हीएम आणि निगेटिव्ह साठी काय दिसतं रे बाळांनो? निगेटिव्ह साठी दिसतंय मायनस व्हीएम. राईट आहे, येस. चला मग इथं लिहू. सगळ्यात पहिले लिहायचं मॅक्झिमम व्होल्टेज. लिहिलं. ठीक आहे, असं सोप्या भाषेत समजून घेऊ की हे डोंगर आहे. ठीक आहे, डोंगर आहे, त्या डोंगराचा जो पीक पॉइंट आहे, जो मॅक्झिमम पॉइंट आहे तो व्हीएम आहे, कारण आपण व्होल्टेज लिहिलं इथं. या वाय ऍक्सिस वरती कुठली कुठली अल्टरनेटिंग क्वांटिटी रिप्रेझेंट केली आहे? व्होल्टेज. वाय ऍक्सिस वरती कुठली अल्टरनेटिंग क्वांटिटी रिप्रेझेंट केली आहे बाळांनो? व्होल्टेज केलेली आहे. ठीक आहे, काय अडचण? नथिंग सर. मग आता व्हीएम लिहिलं. नेक्स्ट काय लिहायचं लेकरांनो? कुठली वेव्हफॉर्म आहे? सायनोसायडल वेव्हफॉर्म आहे तर त्याचं साइन लिहिलं. कुठली वेव्हफॉर्म आहे? सायनोसायडल वेव्हफॉर्म आहे ना, आणि सायनोसायडल वेव्हफॉर्म आहे. ठीक आहे, तर त्याचं काय लिहिलं इथं? साइन लिहिलं. ही जी सायनोसायडल वेव्हफॉर्म आहे ही कुणाच्या अलॉंग चेंज होते? एक्स ऍक्सिसच्या अलॉंग व्हॅरी व्हायली. बरोबर आहे, मग एक्स ऍक्सिस वर इथं ओमेगा टी आणि थिटा लिहिलंय, तर सुरुवातीला मी लिहितो बाळांनो थिटा. ठीक आहे, म्हणजे इथं झालं व्हीएम साइन थिटा. आली इक्वेशन इथपर्यंत? छान. म्हणजे ह्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचं, सायनोसायडल ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचे ही झाली इक्वेशन. बरोबर आहे, म्हणजे मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन सुद्धा आपण ह्याला म्हणू. काय म्हणू बाळांनो ह्याला आपण इथे? मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऍज मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, सो व्ही ऑफ टी इज इक्वल टू व्हीएम साइन थिटा. आता लेकरांनो व्ही ऑफ टी ला व्ही ऑफ टी ऍज इट इज, व्हीएम ला व्हीएम ऍज इट इज,
साईनला साईन ऍज इट इज, आणि थिटा म्हणजे काय रे, ओमेगा इंटू टी. थिटा म्हणजे काय, ओमेगा टी. तर पाहू शकता थिटा म्हणजेच काय, ओमेगा टी. लिहिलं मी इथं. बरं, मग आता तुम्हाला ही गोष्ट सांगायची गरज पडली नाही पाहिजे. कुठली गोष्ट सर, ओमेगा म्हणजे 2 पाय डिवायडेड बाय टी, आणि ओमेगा म्हणजेच 2 पाय डिवायडेड बाय टी, आणि ओमेगा म्हणजे बाळांनो 2 पाय एफ. झालं. ठीक आहे, सगळ्यात पहिले येतो व्ही ऑफ टी, इन्स्टंटेनियस व्होल्टेज, इज इक्वल टू इथं व्हीएम ला व्हीएम, सायनोसायडल वेव्हफॉर्मचं साइन, आणि ओमेगा म्हणजे 2 पाय डिवायडेड बाय कॅपिटल टी टू स्मॉल टी. झाला हे पॉइंट. आता 1/t म्हणजे काय बाळा, एफ. ठीक आहे, सो व्ही ऑफ टी इज इक्वल टू व्हीएम साइन ऑफ 2 पाय एफ इंटू स्मॉल टी. ठीक आहे, जमतं इथपर्यंत. म्हणजे बघा, इक्वेशनचं रिप्रेझेंटेशन किती वेगवेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी बघितले, आणि हे प्रत्येक विद्यार्थ्याला जमलं पाहिजे. अवघड नाहीये, पण त्या लेवलचं कॉन्सेप्ट तुमच्या माइंड मध्ये फिक्स होणं गरजेचं आहे, तुम्हाला कळणं गरजेचं आहे. हे झालं बाळांनो इन्स्टंटेनियस व्होल्टेज. ठीक आहे, जस्ट इथे मी एक छोटंसं एक्झाम्पल घेतोय, आणि जस्ट तुम्हाला वेगवेगळ्या अप्रोचने आपण तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. ठीक आहे, तर बघा लेकरांनो, क्वेश्चन इथे तयार करतोय. हे आहे वेव्हफॉर्म. ठीक आहे, इथं 0, इथं पाय, इथं 2 पाय. इथं तर माहिती आहे तुम्हाला ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. ही पॉझिटिव्ह ऑफ सायकल, निगेटिव्ह. तर बाळांनो, हे जे मॅग्निट्यूड आहे, इथं आपण व्होल्टेज बद्दल डिस्कस करतोय. व्होल्टेज, तर व्होल्टेज आहे इथं 100 व्होल्ट. किती व्होल्टेज आहे, 100 व्होल्ट. ठीक आहे, आणि आपल्याला फाइंड करायचंय, काय फाइंड आउट करायचंय, इन्स्टंटेनियस व्होल्टेज. इन्स्टंटेनियस व्होल्टेज. ठीक आहे, ऍट इन्स्टंटेनियस व्होल्टेज आहे 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, आणि 90 डिग्री. या वेगवेगळ्या डिग्रीला आपण बघायचे. सगळ्यात पहिले व्ही ऑफ टी. ठीक आहे, म्हणजे इथे लिहितोय मी, थिटा इज इक्वल टू 0 डिग्री, थिटा इज इक्वल टू 30 डिग्री, थिटा इज इक्वल टू 45 डिग्री, थिटा इज इक्वल टू 60 डिग्री, थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. क्लिअर. चला, सगळ्यात पहिले 30 डिग्री. व्ही ऑफ टी इज इक्वल टू, व्हीएम किती आहे बाळांनो, व्हीएम किती आहे रे, 100 व्होल्ट. चेक करा, व्हीएम ची व्हॅल्यू 100 आहे, तर इथं लिहिलं 100. साईनला साईन, सगळ्यात पहिले अँगल किती रे, 0. साइन 0 ची व्हॅल्यू काय असते बाळांनो, 0. 0 मल्टिप्लाय बाय 100 किती येईल या ठिकाणी, सो या ठिकाणी येईल 0 व्होल्ट. आलं, येस सर. चला नेक्स्ट, व्ही ऑफ टी इज इक्वल टू 100, परत मॅक्झिमम व्होल्टेज आहे. मॅक्झिमम व्होल्टेज किती आहे रे, 100 आहे, ते 100 लिहिलं. साईनला इथे काय बाळांनो, साईन 0 डिग्री आहे. आता नेक्स्ट 30 डिग्री, 30 डिग्री लिहिलं. साइन 30 ची व्हॅल्यू किती येते, 1/2. ठीक आहे, इथे लिहू का, साइन 0 डिग्री म्हणजे 0, साइन 30 डिग्री म्हणजे 1/2, साइन 45 डिग्री म्हणजे 1/√2, साइन 60 डिग्री म्हणजे √3/2, आणि साइन 90 डिग्री म्हणजे 1. क्लिअर. चालेल. चला, रूट इथं साइन 30 म्हणजे 1/2, म्हणजे इथे येईल 100, 100 भागिले 2, म्हणजे हे आलं बाळांनो 50 व्होल्ट. आलं, येस सर. नेक्स्ट, व्ही ऑफ टी इज इक्वल टू परत 100 मॅक्झिमम व्होल्टेज, साइन ऑफ 45 डिग्री, म्हणजे हे आलं 100 डिवायडेड बाय 2. युनिट काय रे बाळांनो, व्होल्ट. ठीक आहे, परत व्ही ऑफ टी इज इक्वल टू 100 ला 100, साइन ला साइन 60 डिग्री, सो 100, आणि 60 डिग्रीचं येतं बाळांनो √3 डिवायडेड बाय 2, म्हणजे बे आणि हे 50, म्हणजे या ठिकाणी येतं 50√3. पुढे काय रे बाळांनो, व्होल्ट. आहे इंटरेस्टिंग, कळतं इथपर्यंत, येस सर. छान. शेवटचं 90, सो व्ही ऑफ टी इज इक्वल टू या ठिकाणी 100, आणि साइन 90 डिग्री म्हणजे किती रे, 1, तर आपल्याकडे व्होल्टेज किती येईल, 100 व्होल्ट येईल. ठीक आहे, किती येते बाळांनो, 100 व्होल्ट. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात द्या तुम्ही.
बघा इथं व्होल्टेज 0 आहे. ठीक आहे. इथं जर आपण चेक केलं बाळांनो, तर इथं व्होल्टेज काय रे? हां. इथं व्होल्टेज किती आहे? 0 व्होल्ट. इथं 30 डिग्रीला किती आहे बाळांनो? 50 व्होल्ट. 45 डिग्रीला किती आहे रे? 100 डिव्हायडेड बाय √2. 60 डिग्रीला किती आहे बाळांनो? 50 √3. आणि इथं 90 डिग्रीला किती आहे रे बाळांनो? 100 व्होल्ट. म्हणजे जसं अँगल इन्क्रीज होत चाललंय, तसं व्हॅल्यू सुद्धा काय होतं बाळांनो? ह्या इन्क्रीज होत चाललेल्या आहेत. इथं तुम्ही एका एक्झाम्पल मध्ये अगदी व्यवस्थित बघितलेलं आहे. ठीक आहे. चला एकदा व्यवस्थित एकदा ओव्हरलुक करा. म्हणजे काही डाऊट असेल तर तुम्हाला तो व्यवस्थित व्हिडिओ परत रिपीट बघता येईल. जर तुमच्या मनात कुठला डाऊट असेल तर तुम्ही व्हिडिओ रिपीट बघू सुद्धा शकता. दॅट्स इट. हे झालं. कशासाठी आपण बघितलंय? हे मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन आपण बघितलं इन्स्टंटेनियस व्होल्टेज साठी, म्हणजे ह्या वेव्ह फॉर्म वरून. आता डिस्कस करू बाळांनो करंट साठी. ठीक आहे. चलो ड्रॉ करतो इथे. करंट. करंट कुठली क्वांटिटी आहे? अल्टरनेटिंग क्वांटिटी. अल्टरनेटिंग क्वांटिटी. दॅट्स इट. चलो या ठिकाणी 0, या ठिकाणी पाय आणि इथे काय बाळांनो 2 पाय. ही पॉझिटिव्ह हाफ सायकल, ही निगेटिव्ह हाफ सायकल. ठीक आहे. आणि हे टोटल टाइम ड्युरेशन टी. ओके. आता डायरेक्टली मी इथे लिहितो बाळांनो. काय रे? मॅथेमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ करंट. मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ करंट. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले करू लेकरांनो इन्स्टंटेनियस करंट साठी. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी लिहावं लागेल आपल्याला आय ऑफ टी. आय ऑफ टी इज इक्वल टू मॅक्झिमम काय रे म्हणतो आय एम. मॅक्झिमम इथं काय करंट किती आहे रे? मॅक्झिमम करंट आय एम आहे. ठीक आहे. इथं मॅक्झिमम व्होल्टेज निगेटिव्ह साठी मायनस आय एम आणि इथे इथे इथं प्लस आय एम. सफिशियंट आहे. इक्वेशन लिहिता येईल. चला लिहू. आय एम इज इक्वल टू सायनोसाइडल वेव्हफॉर्म आहे तर साइन कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये चेंज होत आहे? थीटा. तर सगळ्यात अगोदर इथं लिहा थीटा. आय ऑफ टी इज इक्वल टू आय एम साइन ऑफ थीटाच्या ठिकाणी लिहा ओमेगा टी. तर या ठिकाणी लिहू तो ओमेगा टी. नेक्स्ट आय ऑफ टी इज इक्वल टू आय एम साइन ऑफ ओमेगा म्हणजे 2 पाय एफ इंटू टी. आणि नेक्स्ट आय ऑफ टी इज इक्वल टू आय एम साइन ऑफ एफ. ठीक आहे. एफ म्हणजे बाळांनो 1/t. तर या ठिकाणी लिहू वाटल्यास पहिले लिहून घेऊ 2 पाय डिवायडेड बाय टी आणि या ठिकाणी 2 पाय एफ इंटू स्मॉल. क्लिअर. हे झालं पूर्णच्या पूर्ण चारी इक्वेशन. आता ह्याच्यावरूनच आपण काय करू शकतो? जसा इथं क्वेश्चन तयार केला ना मागच्या वेळेस, तसाच एखादा क्वेश्चन तयार करून आपण सॉल्व्ह करू शकतो. चला छोटासा क्वेश्चन इथे तयार करून घेऊ. ही वेव्हफॉर्म आहे. ठीक आहे. पॉझिटिव्ह सायकल निगेटिव्ह सायकल ओमेगा टी इज इक्वल टू या ठिकाणी लिहितोय बाळांनो थीटा आणि इथं मॅग्निट्यूड घेतोय आपण 10 एम्पियर. किती आहे रे? 10 एम्पियर. आणि इथं जस्ट लिहितोय आय. अगोदर इथं जस्ट काय व्होल्टेज लिहिलं ना व्ही. इथं काय लेकरांनो आय आणि मॅग्निट्यूड प्लस पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी किती रे? +10. निगेटिव्ह सायकलच्या लेकरांनो -10 एम्पियर. +10 एम्पियर आणि -10 एम्पियर. चला सॉल्व्ह करू. डायरेक्टली लिहू आता आय ऑफ टी इज इक्वल टू बरं हे एवढं लिहून घेऊ. थीटा इज इक्वल टू 0 डिग्री, थीटा इज इक्वल टू 30 डिग्री, थीटा इज इक्वल टू अगेन 45 डिग्री, थीटा इज इक्वल टू 60 डिग्री आणि थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. चला प्रत्येक अँगल साठी या ठिकाणी आपण शिकतोय बाळांनो, जेणेकरून तुमचा प्रत्येक डाऊट क्लिअर झालाच पाहिजे आणि होणारच. ठीक आहे. चलो तर फर्स्ट ऑफ ऑल
आय ऑफ टी इज इक्वल टू आय नॉट किती आहे रे बाळांनो, मॅक्झिमम करंट किती आहे 10, सायनोसॉइडल वेव्हफॉर्म साइन अँगल 0 डिग्री आहे. ठीक आहे. आय ऑफ टी इज इक्वल टू 10, सायनोसायडलचं साइन अँगल आहे 30 डिग्री. नेक्स्ट आय ऑफ टी इज इक्वल टू 10 साइन ऑफ 45 डिग्री. ठीक आहे. त्याच्यानंतर लेकरांनो आय ऑफ टी इज इक्वल टू 10 साइन ऑफ 60 डिग्री. आय ऑफ टी इज इक्वल टू 10 साइन ऑफ 90 डिग्री. क्लिअर आहे? काय अडचण ना? चला सांगा आपली साइन 0 डिग्री किती? 0 आपल्याला माहिती आहे. तर डायरेक्ट या ठिकाणी आय ऑफ टी किती येते बाळांनो? 0 अँपिअर आहे. ठीक आहे. या ठिकाणी आय ऑफ टी इज इक्वल टू साइन 30 ची व्हॅल्यू 1/2. 10 डिवायडेड बाय 1/2 म्हणजे 10 मल्टिप्लाय बाय 1/2 म्हणजे 5 अँपिअर. ठीक आहे. 10 साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2 म्हणजे या ठिकाणी आय ऑफ टी इज इक्वल टू किती येते बाळांनो? 10 डिवायडेड बाय √2 अँपिअर. ठीक आहे. साइन 60 √3/2 म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर आय ऑफ टी येतं 5√3 आणि पुढे बाळांनो अँपिअर. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी साइन 90 डिग्री, 90 डिग्री म्हणजे 1, सो आय ऑफ टी इज इक्वल टू या ठिकाणी 10 अँपिअर. क्लिअर आहे? मला वाटतं आता कुठलाच डाऊट तुम्हाला इथे नसायला पाहिजे. ठीक आहे. एकदम झालं क्रिस्टल क्लिअर. इक्वेशन कशी येते हे कळालं. त्या इक्वेशनला चेंज कसं करायचं, थिटा इज इक्वल टू ओमेगा टीच कसं येतं हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय. थिटा थिटा म्हणजे ओमेगा टी म्हणजेच काय 2 पाय अपॉन टी इंटू स्मॉल टी 2 पाय एफ इंटू टी. हे प्रत्येक रिप्रेझेंटेशन या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे बाळांनो. ठीक आहे. चला तर आजचा हा जो व्हिडिओ आहे बाळांनो तो आपण इथेच स्टॉप करू. जर काही डाऊट असेल, तुमच्या काही अडचणी असतील तर डेफिनेटली डीएम करायला विसरू नका. ठीक आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. आणि तुमच्या बाकीच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला प्लीज विसरू नका. ठीक आहे. धन्यवाद.